नमस्कार मंडळी, मी आहे सुप्रिया आणि आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात मी करतीये रनिंगने. खोडो भरला होता खोडो उचल तरी नांगर खाली येता येतं का? भल्या पहाटे मातीला सूर्यकिरणांचं सोनं लागतं. भल्या पहाटे मातीला सूर्यकिरणांचं सोनं लागतं. दोन बैलांच्या पावलांनी धरतीचं भाग्य जागतं. त्यांच्याच पावलांवर उभी आहे शेतकऱ्यांची स्वप्न आणि उद्याची फळं. नांगरणी करताना खूप सारे बगळे शेतात येऊन नांगरलेल्या मातीतले कीटक टिपत राहतात. लावून ऊस तोडला. ऊस तोडल्यानंतर पाला बारीक केल्यानंतर आता फोडणी चालू आहे, नांगरणी चालू आहे. आता भरणी करून पाणी पाजायचं. ओके, असं करायचं. ते बुजी बुडका राहिलेला आहे त्याला परत आता कोंबऱ्या यायला बघा. त्याला ते आता ऊस ते परत तयार होतो. ओके, ऊस परत तयार होतो. ओके, तिची भरणी करून खत घालून पाणी पाजून त्याला ऊस परत तयार होतो. ठीक. एवढंच, बाकी काय नाही. लक्ष्याने सोने.
आज शेतात बैलांसोबत नांगरणी करताना खूप मजा आली. शेतकाम फक्त मेहनत नाहीये, हा तर मनाला शांती देणारा आणि आत्म्याला आनंद देणारा अनुभव आहे, जो सगळ्यांनी घ्यायला हवा. तांदूळ, गहू, परत हरभरा, नाव काय घोड्याचं? पॅरी. हरण्याने सोन्या. आता मी तुम्हाला घेऊन चालली आहे आम्ही लहानपणी राहत असलेल्या घरामध्ये. इथे आजोबांच्या काळात पोल्ट्री असायची. त्यानंतर तिथे घरं बनवली आणि इतर लोकांना राहायला दिली. सध्या या घरांचं रेनोव्हेशन म्हणजे नूतनीकरण सुरू आहे. लहानपणी 6 वर्ष मला इथे राहायला मिळालं. परसात आंब्याच्या बागा आणि त्यात रमणारी मी. हो, एका ठिकाणी उभा राहायचं. गेलं पाहिजे सगळे डोळे पाहिल्यासाठी गेले ते वारं सुटलंय, वारं सुटलंय. हा आमचा लहानपणीचा हॉल. सुरुवातीच्या लहान सहान गोष्टी हळूहळू माणसांसोबत मोठ्या होत जातात. खापऱ्या काय करायच्या नंतर? विकायची. साईडला. हा काय ऊस आहे का काय रे? वाव. मस्त आलं. आंबा. आई तुझं लेकरू वेड ग करू रस्ता चुकलय सांग मी काय करू. काका म्हणे गवळ म्हणे की हा बाई राकाकडे जाऊ द्या रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला कायला देते लोण्याचा गोळा तुला कायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते चांदीचा गोळा तुला
खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते. बस तेवढंच. टाळ्या करा की बा? वरच्या मामा म्हणा. आता ही कोण होती? रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वनात काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिलो उपवासी मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना एका जनार्दनी गवळण राधा शरणालो तुला गोविंदा एका जनार्दनी गवळण राधा शरणालो तुला गोविंदा मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना. वाजवा मस्त. झोप झोप. तिला कोणी बांधला छोट्या मुलांनी. भाजी भाकरीचं जेवण साधं पण पौष्टिक असतं. यातून मनाला मिळणारी तृप्ती अमूल्य आहे. खरं तर हेच आपलं खरं वैभव. कोणती भाजी आहे? घेवडा. एवढा जेवत नाही जेवत नाही? दुपार जेवत नाही मी आणि आज संकट आला एक टाइमचं जेवतात. आज सकाळी संध्याकाळी मला केळा मसाला मला केळा मसाला नाही. सकाळी किती वाजता? सकाळचा 10 वाजता आणि संध्याकाळी? संध्याकाळी 8 वाजता. 10 तासाचा फरक. होय भारीच की. भूक लागत नाही मध्ये? सगळे येतात शेतात? हे 6 दिवस आणि कमी आहे याच्यापेक्षा जास्त आहे. आता या वर्षा 2 महिन्यात कमी माणसं कमी आहे माणसं कमी आहे मला वाटतं जेवण कमी आहे. मामा जेवतच नाही रे. जेवणार का? पोराने जेवणार का? जेवणार. उद्या शेताकडे सगळे यायचं? मी येते बघा. कितीला येणार आहे? इथलं झालं तर इथलं पडा होता बघा नाही तर येत नाही मध्ये जायचं काय चालतं. ठीक आहे. इथलं झालं काय करायलास? मैत्रिणी.
त्याच्यात नाही काढतो ना पूर्ण सगळं बॅटर मोड राहू दे ना मुळे कसे काढतो का बच्चा मुळे कशाला ते मुळे राहू दे काढून होतो मस्त आहे महादेवाला घालावी नको चांगला दुसरा कुठला तरी हा चालतंय करूया तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आता तू माझी बाजू जा मला माहित नाही तुला एक नंबर नको ग चांगलं पावसा हा हा ठीक आहे एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा कुणाचा फोनवर लावायचा आमचं आहे झाला की आणि परत म्हणा गाणे आई गाणे छुक 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 शेती देते शेती दे छुक 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 गाणे आई गाणे आली आता तू माली वाली गाणं कुठलं गाणे आई गाणे गाडी आई गाडी छुक 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 शेती देते छुक 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 शेती देते मला येत नाही तुझं गाणं गालाई गालाई छुक 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 शेती दे गो छुक 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 आता सुन गाडी बोलत नाही गाडी चालवते उतर खाली असं चालवते काय रे शिवा कुठं डबा देऊ आणि शेगा काय आहे ते ते आकाश करतो छान आहे कसं बघ कुठे लावतो हे आकाश कंदील होय हा शोकेस लाव कोणी आणलंय हे आपण दोघींनी होय आपल्या दोघींचं तोडलंय माझे पण तोडले की हे बघ एक तोडले तुझे दोन तोडल्या हे किती आहेत तुझ्याकडं दोन आणि हे किती आहे एक हा आणि हे दोघं पण मिळून किती झाले 10 3 10 नाही 3 झाले हा काय
कोणाची गाडी? आपली. पप्पा कोण चालवतोय? पप्पा. पप्पा चालवतोय. शोला पप्पा. होय. पप्पाचं नाव? सौरभ पप्पा. शोला पप्पा. हे पप्पांचं नाव घ्यायचं नाही सोन्या. ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मदंड ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधीन. ओम शांती शांती शांती. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या अनुभवासह. तोपर्यंत जीवन आनंदाने जगा.